नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। अच्युत दानवटे हटाओ, पर्यावरण बचाओ। 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 विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेलं आहे, काय कारण काय आहे? एमटीसी बोर्ड प्रदूषण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अच्युत दानवटे उपप्रादेशिक अधिकारी SRO हे अँटी करप्शन मध्ये गेलेले अधिकारी आहेत, तरी सुद्धा त्यांना मंडळाने चार्ज का दिला याची इन्क्वायरी होण्यात यावी व त्यांची मालमत्तेची इन्क्वायरी होण्यात यावी। आणि त्यांनी आतापर्यंत जेव्हापासून त्यांनी 6 महिने झाले चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून पूर्ण खोटे लायसन्स काढलेले, त्याचे माझ्याकडे पुरावे। आपले आमदार प्रतिनिधी प्रशांत बम साहेब यांच्या सारख्या माणसाला सुद्धा एक तक्रार करून सुद्धा वारंवार दुसऱ्यांदा स्मरणपत्र द्यावं लागतं, ते स्मरणपत्र मी तुम्हाला दाखवतो। म्हणजे हा व्यक्ती जो आहे तो पूर्ण भ्रष्टाचारी अधिकारी आहे, हा कुणाचंच ऐकत नाही, हा आमदाराचं ऐकत नाही, मंत्र्याचं ऐकत नाही। तुम्ही आता बघू शकता पाठीमाग मंत्र्याचे उद्योग मंत्र्यांचं, इथल्या अतुल साहेब मंत्री साहेबांचं कोणाचं ऐकत नाही। हे बघा FIR मध्ये यांचं नाव आहे नांदवटेंचं, हे पूर्ण पुराव्यानिशी बसलेलं आहे आम्ही। आणि त्यांनी ते सर्व ठिकाणी FIR मध्ये त्यांचे नाव आले नांदवटेंचे, त्यांना पब्लिक प्लेस मध्ये त्यांना चार्ज हे नाही करतायत। हे आमदार साहेबांचं प्रशांत बम साहेबांचं स्मरणपत्र, जर आमदारांना जर स्मरणपत्र द्यावं लागतं तर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे किती परेशानी आहे। जे पोल्युशनचं एवढं प्रदूषण होत आहे आपल्या संभाजीनगर मध्ये, मी एक पर्यावरण प्रेमी आहे, जिथे कुठे प्रदूषण दिसतं तिथं आम्ही नक्कीच आवाज उचलतो। आणि तोच आवाज आमचा अच्युत दानवटे बंद करण्यासाठी आम्हाला आमचं कुठलंही काम ऐकत नाहीये। आणि जे कंपन्यावाल्याला खूप त्रास देतात, कंपनीवाल्याला जर पैसे नाही दिले तर कंपनीवाल्याला कंपनी बंद करतात, असे अनेक अच्युत दानवटेचे प्रकार आहेत। तरी माझी विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की अच्युत दानवटे यांची ACB कडून पूर्ण मालमत्तेची चौकशी करण्यात यावी व यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व त्यांचा तात्काळ चार्ज संभाजीनगर मधून काढून घेऊन एक स्वच्छ अधिकारी पाठवा, ही विनंती आहे पंकजाताई मुंडे यांना। आता तुमचं जे अच्युत दानवटे हटाओ, पर्यावरण बचाओ हे स्लोगन तुम्ही दिलेले, हो, तर याला म्हणजे फक्त काय करता येते पर्यावरणाबाबत? हे बघा, हे असे लायसन देत आहेत चुकीचे लोकांना, ते तुम्हाला लायसन दाखवतो पुराव्याशी। हे बघा, यांना बँक गॅरंटी लावलेली नाही, हे हॉस्पिटल आहे, याला इथं बँक गॅरंटी 1 रुपया सुद्धा लावला नाही। याच्यामध्ये पैसा कोणाचा बुडला? शासनाचा पैसा बुडला, बरोबर आहे। इथं झाला की नाही भ्रष्टाचार? दुसऱ्याला 1.5 लाख रुपये लावतात, यांना 1 रुपया सुद्धा लावण्यात नाही आला। यांच्याकडून घेतलेले पैसे इथं आता त्यांच्यापासून पर्यावरणाला कसं काय धोका निर्माण होतो? जेवढे उद्योगपती आहेत, जे स्टीलचे कारखाने, केमिकलचे कारखाने, यांच्यामुळे पाणी प्रदूषण खराब होत आहे। पैठण MIDC मध्ये शालिनी केमिकल्स, त्याची व्हिजिट त्यांचे महाराष्ट्राचे सचिव आहेत अविनाश ढाकणे यांनी सुद्धा व्हिजिट केली होती आणि ती कंपनी बंद केली होती। पण हे आल्यानंतर यांनी पैसे घेऊन परत ती कंपनी चालू केली आणि एक वेनस म्हणून एक RMC प्लांट आहे बिडवा पासला, तो बंद प्लांट असताना सुद्धा आता सध्याला तो प्लांट चालू आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। हे फक्त अच्युत दानवटेच्या आशीर्वादामुळे चालू आहे। जे अच्युत दानवटेला उद्योगपती पैसे देईल त्याला ते बिंदास पर्यावरण मध्ये तो कुठलेही थांबवत नाही। त्यांच्यामुळे काळा धूर निघणे, पोल्युशन होणे, पाणी खराब होणे, हे सर्व गोष्टी पुराव्यानिशी आम्ही दिलेले आहे। पण आतापर्यंत त्यांनी कुठलीही अच्युत दानवटे वरती कारवाई केलेली नाही।
आतापर्यंत कुठे कुठे तक्रारी दिलेल्या आहेत? आम्ही त्यांच्या मुख्यालयाला तक्रार केलेली आहे. मुंबईला सिद्धेश कदम साहेब आहे मंडळाचे अध्यक्ष, त्यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांचे सचिव अविनाश ढाकळे त्यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांच्या दुसऱ्या स्थापनाच्या नीता बोराडे त्यांच्याकडे तक्रार केली आहे. इथले प्रादेशिक अधिकारी गणेश होळकर त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, पण आतापर्यंत कुठलाही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. तर तुम्ही जेव्हा एवढ्या संबंधित विभागांची तक्रार केलेली आहे तर तुम्हाला प्रत्युत्तर काय मिळालेलं आहे? काहीच उत्तर मिळालं नाही. उलट त्यांनी मला कुठलाही रिप्लाय दिला नाही. मी तुम्हाला दाखवू शकतो, मी त्यांना मेल सुद्धा केलेले आहेत. हे बघा, मी चेअरमन MS पंकजाताई मुंडे यांना सर्वांना मेल केलेले आहेत. आतापर्यंत मी कम से कम 10 ते 15 वेळेस मेल केलेले. हे बघा, इकडे बघू शकता तुम्ही. अच्युत नांदवटे यांचे एवढे मेल केले की त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. याच्या मागे नेमकी कोण आहे बाबा? एवढं प्रदूषण होतंय. आणि आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये काही लोकांनी फटाके वाजले होते, ताईंचा सत्कार करला. ताईंना सांगितलं होतं की जर कोणी फटाका वाजला आणि पोल्युशन झालं तर मी सत्कार स्वीकारणार नाही. मग हा व्यक्ती तुमच्या डिपार्टमेंटचा संबंधित अधिकारी एवढं मोठ्या प्रमाणात प्रदूषण करताय, मग तुम्ही त्याला त्याची बदली का नाही करताय? हे बी माझ्या ताईला एक विनंती आहे माझी. तुम्ही आज विभागीय आयुक्तांना कोणत्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे? काय आज आम्ही जे आमच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये पूर्ण मागण्या आम्ही विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत. ठीक आहे, तुमचं नाव सांगा सर. माझं नाव वैभव अशोक दळवी, पॅन्थर संघर्ष कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.